नमस्कार, हाय, हॅलो सगळ्यांना. तर आम्ही गेलो होतो पुण्यात तुळशीबागेत. लग्नाची शॉपिंग करायची होती आम्हाला, कारण लग्न आहे आमच्या सोनाचं. त्याच्यामुळं आम्ही गेलो होतो सगळेजण शॉपिंग करायला. तर शनिवार वाड्याला वळसा घालून जावं लागतं आतमध्ये. तर हे आहे पेशवेकालीन गणेश मंदिर. तर आम्ही आधी मंडईत गेलो, कारण तिकडे आम्हाला गाडी पार्किंग करायची होती. तर आम्ही गाडी पार्किंग केली आणि नंतर निघालो. सकाळची वेळ होती त्याच्यामुळं गर्दी नव्हती जास्त, आणि लवकर गेलो होतो त्यामुळं पार्किंगला पण आम्हाला जागा मिळाली. तर पहिल्यांदा गेलो, आम्हाला दर्शन घ्यायचं होतं दगडूशेठ हलवाई गणपतीचं. तर दर्शन घेतलं. आतमध्ये मी काही फोटोज नाही काढले. बाहेर आल्यावर आम्ही गणपतीचा आवडता पदार्थ म्हणजे मोदक तो खाल्ला. खूप एन्जॉय केला. खूप दिवसातून मी खाल्ला होता मोदक. खूपच छान लागत होता तो. आणि तर मोदक खाऊन आम्ही निघालो. नंतर आम्हाला जायचं होतं कपड्यांची शॉपिंग करायला. तर अशा प्रकारे आम्ही चालत निघालो तिथून, आणि 15-20 मिनटाचा तो रस्ता होता. इथं मी एक रस्ता क्रॉस करत होते त्याच्यामुळं मोबाईल थोडासा हलला आहे. तर अशा प्रकारे 15-20 मिनटाचा रस्ता क्रॉस करून आम्ही आलो इकडे. तर इथं आम्ही नवरदेव आणि नवरीची दोघांची कपडे घेतली. तर त्याने ट्राय करून बघितलं, अतिशय सुंदर दिसत होता तो. आणि ह्या हिरोला पण घ्यायचा होता ड्रेस. तर ह्याने पण ट्राय करून बघितला. जेव्हा तो शर्टचं वरचं बटन लावत होता तेव्हा तो अगदी वकिलासारखा दिसत होता. त्याच्यामुळे आम्ही त्याला म्हणत होतो की वरचं बटन ओपन राहू दे आणि गॉगल घालून चेक कर. त्याला थोडंसं अनकम्फर्टेबल फील होत होतं, कारण ते कोटची फिटिंग वगैरे तशीच असते, स्टिचिंग केलेलं असतं त्यांनी, ते फिटिंग तशीच असते. पण त्याला हा आवडला होता. तर 2-3 ड्रेस त्याने ट्राय करून बघितले. आणि शेवटी ह्या दादाने दाखवलं आम्हाला की ब्रोच कसा आपण लावू शकतो जर तुमच्याकडं अवेलेबल नसेल, आणि ऐन टायमाला म्हणजे तुम्ही तयार करू शकता तो आणि लावू शकता. तर बघा तुम्ही कसं करतायत ते. हलकीशी रुमालाची घडी घालायची आहे तिरकी, आणि नंतर ते दाखवतायत पुन्हा घडी मारायची आहे तिरकी, आणि तसाच्या तसा तो ब्रोच आपल्या ब्लेझर किंवा जो जोधपुरी आहे त्याच्यावरती लावायचं. मॅचिंग पण अनमॅचिंगच असतं ते छान दिसतं कारण की. चला, तर हा ब्लॉग मी इथंच इन करते, आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे